2 मिनिटं लेट केला असता 2 मिनिटं तर आपण रेल्वे खाली आलो असतो. भावाने खोटं बोलत नाही बघा. तेव्हा दुसरी पण रेल्वे निघाली आहे का. तो हिंदू का मुस्लिम म्हणजे कारण की दाढीमुळे जरा तुम्हाला दिसायला लागलं तर उद्या. ओ भाई रेल्वे आली. अरे 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 रेल्वे आली. अयो अयो रेल्वे आली. आंब्याच्या बागेत आलो म्हणलं 2 मिनिटं बसावं पण इथं काय आहे माहिती तुम्हाला. भाई थोडी हेल्प कर ना यार. अरे माझ्या मित्रांनो मी MH40 रायडर स्वागत तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. लगातार मी लखनौमध्ये माझ्या मित्राच्या घरी 5 ते 6 दिवस थांबून रेस्ट करून मस्त मध्ये आता पुढे केदारनाथ निकालेलो है. और अभी आपको मैं बताता हूँ ना भाई सुबह थोड़ा सीन हो गया. मैं तो भाई को कल रात के बोला था भाई मैं निकलने वाला हूँ, लेकिन भाई को लगा मैं एकदम आराम से उठ के भाई एकदम मस्त में सबसे बातें भी की. तो भाई को लगा भाई मैं आज नहीं निकलने वाला. तो भाई ने पूछा नहीं भाई जाने वाले हो क्या. तो भाई ऐसा सीन हो गया ना कि भाई अभी थोड़ा मेरे को क्या हो गया ना थोड़ा डांट लिया भाई ने मेरे को भी. डांटेगा देखो यार सीधी सी बात है. कोई अपने घर से कोई भाई का कहना है कि आपने पूछा नहीं तो भाई कोई अपने घर के गेस्ट से पूछता है क्या जाने के लिए. मैंने तो एक लगता बात मैंने बताया ना फिर वही बात ना करो यार यहीं भिड़न पे जाने. मैं देखो भाई सुबह उठ करके भाई रिलैक्स फ़ोन चला रहे लेटे हुए हैं 7 बजे से 9 बजे तक कुछ नहीं बोला इन्होंने. तो देखो भाई मेरा काम था कल बताना भाई मैंने तो बता दिया था. अरे तुम जाओ यार मेरे को मैंने देखो भाई इनको भाई लगा कि भाई मैं रुकने वाला हूँ. ये इनका पर्सनल प्रॉब्लम है वो इनको लगा, लेकिन मैं तो भाई निकलने वाला था भाई. ऐसे नहीं होता. इनका प्लान हमेशा अचानक होता है. अभी एक प्लान बता दूंगा सब हो जाओगे. चलो भाई निकलते हैं भाई मिलते आगे. अच्छा लगा भाई के साथ में रह के. इस बार भाई मेरे को टाइम कम दे पाए भाई, बहुत काम में फंसे भाई. क्या करें अभी, अगली बार आएंगे तो देख लेंगे. बेटर लक नेक्स्ट टाइम ब्रो. टेंशन नहीं देखते हैं अभी अगली बार देख लेंगे अगली बार. चलो भी निकलते यहाँ से. सायकल एकदम स्मूथ मध्ये चालते. मला ती गोष्ट भारी वाटते रे, कारण की माझ्या परवा सायकल काम केलं ना एकदम स्मूथ एकदम भारी एकदम मस्त चालते. आता एकदम भारी वाटतंय. बाप रे बाप काय ऊन आहे. ऊन लय डेंजर आहे. अशा गरम एकदम इतके गरम जायला लागते का नाही. सायकलवर चालायचं म्हणजे लय जास्त मुश्किल काम आहे. ते सायकलवर बरं मानलं लागेल थोडं. गाडीवर जाताना तर लय खतरनाक जायला लागते त्या. आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक डाऊट आहे की भाई किती दिवस लागतील पोहोचायला केदारनाथमध्ये, किती दिवस लागतील पोहोचायला. तर सांगतो मी अक्रॉस लिमिट इथनं जे अंतर भरतंय ना जी केदारनाथचं सोनप्रयागचं सांगतो. सोनप्रयाग माझ्यापासून भरतं आहे 600 ते 650 किलोमीटर इथनं भरतं आहे मला लखनौमधनं. मला जायला लईत टाईम लागणार आहे ना 12-13 दिवस तर लागतील. 12 ते 13 दिवस लागतील आरामात तिथपर्यंत पोहोचायला. सायकलच्या दोन्ही बी टायरामध्ये हवा लई कमी झाली आहे, कारण की 2 सायकल एक दिवस उभा होती. म्हणजे मध्ये एक दिवस गॅप आला ना. नीट करून आणली आधी सायकल आणि उभा केली. नंतर दोन्ही बी टायरातली थोडी हवा उतरली. पाठीमागच्या टायरची हवा नेहमी उतरती मला माहिती, पण या बाजूने पुढल्या टायरची हवा उतरली. हे बस बघितली हवा एकावर एक बस. हां इकडल्या भागात मला पहिल्यांदा उत्तर प्रदेशमध्ये पहिल्यांदा मला अशी बस बघायला मिळाली जी ज्या बसावर बस आहे. हे आपल्या मुंबईमध्ये लय येत्या. तिकडे सायकल लावली. मी झाडाखाली बसलोय जास्त ऊन नाही. रील सोडावं म्हणलं. माझा आत्तापर्यंत सगळ्यात जर मोठा स्ट्रगल जे काय आहे ना तर ती स्ट्रगल म्हणजे समजात मोठा. कॅमेऱ्यातनं गोप्रोमध्ये रील काढायची, त्यातनं मेमरी कार्ड काढायचं, मोबाईलमध्ये टाकायचं, मोबाईलमध्ये रेटिंग करून नंतर ती कॅमेऱ्यात टाकायचं, नंतर नाही असा ब्लॉग सुरू करायचा. फोटो काढायचा समजा कॅमेऱ्यानं. पण आत्तापर्यंत जेवढं पण मी व्हिडिओ पोस्ट केलं आहे फोटो पोस्ट केलं आहे तेवढ्या मेमरी कार्ड ह्यातनं काढलंय. विचार करा तुम्ही ह्याला पाठीमागं खरंच लय मोठा स्ट्रगल केला आहे मी राव. आता पण तीच केलं. रील काढली कॅमेऱ्यानं, मेमरी कार्ड काढली, फोन मध्ये टाकला. आता असंच केलं या. चला तिथनं पुढे जाऊन राईटला. मला लेफ्टला पण मी जाऊ शकतो, पण
हवाई अड्ड्या कुंड तिकडून नाही जाणार, मी कुंड आतमधून जाणार नाही, लखनौ सिटीच्या आतमधलं घुसणार आहे. वा 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 काय भारी वाटतंय राव, गार झार लागतंय रे ब्रिज खाली आल्यावर. मला दोन्ही टायरात हवा भरायची सध्या, दोन्ही टायरात हवा, त्यामुळे आता मी बघतो सध्या की एक हवा भरण्याचं ठिकाण कुठतरी. हवा भरून घेतो, हवा लई कमी झाली टायरामध्ये, तर मला आधी हवा भरून घ्यावा म्हटलं. भाई कोणता रोड है अभी? कानपुर रोड है. कानपुर रोड. अच्छा, ये अंदर सिटी के अंदर से एक और वो वहाँ बाहर से एक है ना? हाँ, एक हाईवे साइड हवाई अड्डे के पास से. हवाई अड्डे पास एक रोड है, ही है कानपुरला, मैं दोनही कानपुरला. अभी मेरे को केदारनाथ जाना है ना, सोनप्रयाग. हाँ, तो अभी यही रोड से जाऊँगा, आगे से मुड़ के ऐसे. हाँ, ऐसा रोड है. हाँ, साइकिल खड़ी के टायर बदल के 2 दिन, तो हवा थोड़ी कम हुई. हाँ बस ओके, झाली हवा भरून मस्त. थँक्यू. चला. ओके, आग्र्याला न जाता आपल्याला हरिद्वारला जायचं आहे. आता हरिद्वारला मला इकडून जायचं आहे, हरिद्वार सीतापूर, आणि मग नंतर बरेली, आणि मग बरेलीमधनं मग आपल्या वर निघायचं आहे उत्तराखंडकडे. उन्हाचा तडाखा लईच भयंकर निघला आहे, भुका तर इतक्या लागल्या ते का नाही मला, काहीतरी खातो गडी आता. ओके, तर थोडा नाश्ता करून मग पुढे वाचला. 12च्या आसपास टाईम झाला आहे, मला लई भूक लागली. ते बा खायला काय घेतलं इथं, पुरी इथं भाजी आहे, इकडे बटाटी भाजी, कांदा आहे, असं काय ते खातून पुढे निघतो. 25 रुपयाला मिळाले, फक्त 25 रुपयाला. जेवण खरंच जरा थोडं स्वस्त इकडं, करू जेवण आणि निघू पुढं बरं निघाल्यासाठी. कधी पहिला मास्क माझा फाटून तुटून गेला, त्यामुळे हे घेतला. पहिला मास्क मला 3 महिने गेला, मी 3 नेपाळमध्ये घेतलेला. नेपाळमधनं बाहेर निघताना आतला मी गावाच्या खेड्या रस्त्यात निघालो एकदम साध्या. हा असं येतं. कॅमेरा काय मी पुढं नाही लावला, ऊन इतकं भयंकर आहे, कॅमेरा बाहेर ठेवून लागले, मोठं चुकीचं आहे. कॅमेरा इतका गरम होतोय ना, इतका गरम होतोय, हँग होतोय कॅमेरा, त्यामुळे मी कॅमेरा कशा ठेवतोय असला. सिच्युएशन अशी सध्या आताची. तिकडं रस्त्यावर तेव्हा तिकडे सायकल लावली आणि मला इथं दिसलं होतं पाणी चालू. मला वाटतं इथं बोर आहे काय की, त्यामुळे म्हणलं पाणी आणावं. तेव्हा पाणी चालतं इथं, शेणखत टाकले. कशाचं आहे शेती घ्यायची काय, पिपळ्या झाडं वाटते मला तर. ही बोर आहे बघा, बोरमधलं पाणी येतं या. हा गार आहे, चला पिऊ. बाटली भरून घ्यावा म्हणलं. पाणी मला थोडी योग्यच वाटलं, ओतून देतोय पाणी मी. मला ही पाणी नाही बरं वाटतं मला, त्याचा वास येतो किरमाट लई जास्त. काय मिसळले काय कोण असतं पाण्यामध्ये, आणि ते बोरचं पाणी त्यात मिसळायला पण काय नाही. बाटली पुढे जाऊन खंगाळायला लागेल मला. नाही बघा, बाटली भरून घेतो इथं. साईडला डंका चालू आहे. आता माझ्या जी पाठीमागं वरचा रोड आहे ना, हे रोड इकडे सरळ आता आग्र्याला जातोय, आणि इकडे बघितलं इकडे साईडला बरेलीला जातोय काही, बरेलीला इकडं, आणि सरळ इकडे वर आग्र्याला. तर आता आपल्या इकडे राईटला जायचं असं, पाणी घेऊन वरून निघू इथलं. चला तेच बघ. आंब्याची झाडाची सावली बघितली ना, असं वाटतंय खाली जाऊन झोपावा. पण महादेवानं सांगितलं येऊ आता झोप नको, तुला तुझ्या कष्टाचं फळ नक्कीच लवकर चांगलं मिळणार काहीतरी, त्यामुळे तू झोप नको. तू चलत राहा, लढत राहा, पडत राहा, उठत राहा, नंतर न चलत राहा, पण चलत राहा असं देव मला म्हणलं ते, त्यामुळे मी चलत राहणार. आता मला इथं ना लेफ्टला घ्यायचं या, आणि पुढनं येणारा मेन रस्ता आहे 4 लाईन, ती ह्या रस्त्याला मिळणार पुढे जाऊन. हो सावन के झूलों ने मुझको बुलाया, मैं परदेस.
भाई मालूम नहीं यार भाई, रोड बनाने वाले ने भी कहा है भाई कहाँ से दिमाग लगा कि भाई रोड बना दिया है। अभी देखो यार भाई, अभी क्या मेरे साथ सीन हुआ है मैं आपको बताता हूँ, ठीक है। अभी जैसे देख लो यहाँ से भी रोड आया है ना, ये सर्विस रोड है, ठीक है। ये अभी यहाँ से आगे जाना चाहिए, ठीक है। यहाँ से भी जाती है रेलवे भाई, ठीक है। तो इसके ऊपर से रोड है जाने के लिए वहाँ पे। तो अभी यहाँ से रोड नहीं है, तो मेरे को अभी यहाँ से पीछे 5 किलोमीटर फिर से जाना पड़ेगा और ऊपर से जाना पड़ेगा। 5 किलोमीटर बहुत बहुत कठीण होत आहे भाई. असल्या उन्हामध्ये 5 किलोमीटरमध्ये जीव पण आहे ना. ऊन तापलंय, असं डोकं तापलंय. पाडल्या साईडला जायला कावला मार्ग म्हणून जायला लागेल तेव्हा ती गाडी लावा तेव्हा तेव्हा निघाली ती बी गाडी तिकडून मागणं वळून. समजत नाही गाडी मला तर कधी कधी इथनं बुकतो उतरा कोणाचा. पडली सायकल बघा. खूप जास्त डिफिकल्ट आहे बरं, काही जायचं खरंच लय डिफिकल्ट आहे. सायकल पडली, माझं स्टँडला वाकलंय आणि तेव्हा तिकडं पाठीमागणं आलो, तेव्हा तिकडं बघितलं सायकल घेऊन. ही रेल्वेचा रोड, आता रेल्वे येईल. मला सायकल कशी पण करून इथनं पडेल, फक्त आधी न्यायला लागते कशी पण करून, समजलं का. अरे 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 रेल्वे आली, अयो अयो रेल्वे आली रेल्वे आली रेल्वे आली. ह्या फ्रेममुळे बरंच काही वाचतंय माझं. इथं वाकली थोडी फिटी. हे बघा रेल्वेवाली पूर्ण थोडक्यात वाचलो, एकदम थोडक्यात वाचलो बघा. बघा तेव्हा तिकडं पण आली या. 2 मिनटं लेट केला असता, 2 मिनटं तर आपण रेल्वे खाली आलो असतो. भावाने खोटं बोलत नाही. बघा तेव्हा दुसरी पण रेल्वे निघाली आहे का. तेव्हा बेकार वाचलो रे, वाचलो रे, वाचलो बेकार वाचलो रे. ओ भाई इधर आना 1 मिनिट. ओके इथनं सायकल कशी वर जाय ना इथनं, त्यामुळे एक जणांना बोलवले मी. भाई थोड़ी हेल्प करना यार. यहाँ से बताओ, यहाँ से. हाँ ले लो यहाँ से. पकड़ लो बस. पकड़ लो. ओके थैंक यू यार भाई. ओके काढली, लई मोठा खड्डा होता इथं. हां हे बघा. चलो थैंक यू. महाराष्ट्र महाराष्ट्र. हां आता इथनं पुढनं वळून असा पडल्या साईडनं जायचं, राईट साईडनं. लय डेंजर रस्ता खरंच बरं का. घामच काढला आहे ना माझा पाक. न राईटला आता लेफ्टला हदरोईला रस्ता जाणार आहे बरं का. ही गन्ने का जूस बड़ा गिलास 20 रुपये का है भाई. भावांना उन्हाला माझी हालत एकदम पतली करून टाकली एकदम. त्यामुळे मी थांबलो. म्हणलं जरा थोडं मला रस प्यावा म्हणून पुढे निघावा. लांबचा दौरा शेतला. वा वा लय भारी वाटतंय या प्यायला. आज माहित नाही, आज लय ऊन आहे राव. भावा माझ्याकडून पैसे घ्या नाही, पैसे घ्या नाही माझ्याकडून. नाही म्हणतो पैसे नाही घ्यायचं, माहीत नाही कशामुळे काही, पण म्हणतो मी पैसे नाही घेणार. 2 ग्लास पाजलं, बर्फ तर लई दिला आणि मी घेणार नाही म्हणतो ते पैसे. तर आता एक काम करतो, ही पाण्याची बाटली आहे, ही पाण्याची बाटली भरून पण घेतो, यामध्ये बर्फ पण टाकून घेतो मग फोडणीची. त्याला आता काय झालं ना, ही काचा आहे ना, ही काचाले तापते ते काळ्या. तर ह्या चष्मा घेताना मला ह्या सांगा एवढ्या काचा मिळल्या आहेत. एवढ्या ही सनग्लासेस काचा मिळतात. तर काचा बदलतो, ही काळ्या काढतो आणि ही येलो लावतो, जेणेकरून माझ्या डोळे गार राहतील. डोळ्याला माझ्या त्या गरम झेरवाप लागते ह्या आतल्या साईडला. त्याला घेतो बदलून.
आंब्याच्या बागेत आलो म्हणलं 2 मिनटं बसावं, पण इथं काय आहे माहिती तुम्हाला, इथं हा ही पांढरी माती, हिचा फपुटा आहे का बघितला कसा उडतोय का, फपुटा उडतोय, बसायला लागणारी जागा नाही हो का. बाकीची बाग मस्त मध्ये आहे, हिला आंबा पण आहे, आंबा पण आहे हो का, मस्त आंबा आहे बघा आतमध्ये हो. अरे कुठं गेलं हो, इकडे आंबा आहे हो का, हो का, हो का, असं आंबा इथं. तिकडं सायकल या, थांबतो अजून थोड्या वेळ, 5 मिनटं बसतो, एक रील सोडतो. मी असं लागला जंगल आलाय चालू लई मोठी, त्यामुळे गार पाणी लावून दिलं, समजा हाताला तोंडला पाणी येणार, कारण की लई गरम आहे, खतरनाक. कुठनं कसं आलाय तुम्ही? मी शाहजहानपूरमध्ये असतो. हां, शाहजहानपूर बरली. होय काय, आज इकडे कुठे आलता? नाही इथंच असतो मी. होय इकडे आपलं काम असतंय. होय काय, सोने चांदी. असं आहे काय, हो. गलाईवाला म्हणते ते गलाईवाला, सगळं. गलाईवाला. बरं बरं, मग नंतर ना आता ही कोण तिकडे महाराष्ट्र करा, आता चालतो घरी. चांगली कल्ली जास्त करून आधी का नाही, हो. चांगली करून जास्त ती कल्ली. विटा सांगलीमधलं कुटुंब लखनौमध्ये सोना घालायचं काम करताय, तर ती मला इथं भेटली पंपावर. मी हात धुत होतो, माझ्यापाशी आली आणि डायरेक्ट मला काय म्हणले, दादा मी तुमचा व्हिडिओ बघतो आणि तुम्हाला जण बघतोय. मग मी त्यांना मला व्हिडिओ काढू का, नका मला व्हिडिओ नका काढू, तरी ते त्यांचा थोडा लपून व्हिडिओ काढला आणि तुम्हाला दाखवलं मी. मागण्या मी निघालो होतो रस्त्यानं, पण ही जसं मला दिसलं नाही आंब्याची बाग एवढी मोठी, मला इकडे मोह यायचं, मोह आवरलाच नाही. त्यामुळे म्हणलं एकदा ते आलो पाहिजे म्हणलं ह्या बनामध्ये, आणि तुम्हाला सांगून द्यावा तर भावांना काही इथं बघा हो का, माणसं दुपारच्या येते ती मस्त जेवण ही करते नाही जाते ती. मला भावांना ही बाग बघून इतकं भारी वाटलं का नाही तुम्हाला काय सांगायचं, म्हणलं तुम्हाला पण दाखवून द्यावं म्हणलं ही बाग. बघितली किती मोठी बाग आहे का आंब्याची, ना म्हणता 200-300 एकरामध्ये इकडे आंब्याची बाग नुसती. लय मोठा मालक असता नाही, खरंच त्या मालकाला लय जास्त पुण्य लागलं नाही, कारण ती ही झाडं लावली ती, आणि ह्या झाडांमुळं काय नाही काय ऑक्सिजन म्हणून आपल्या महाराष्ट्राकडे म्हणा कुठं नाही कुठं तरी म्हणा भावांना जात असेल, आणि ह्या भावाला खरंच पुण्य लागत असं असं मला वाटतंय. आणि खरंच प्रत्येकाने एक ना एक तरी झाड लावा भावांना, जेणेकरून असा गारावा राहील. पैसे कमी कमवा तुम्ही, तुम्हाला वाटतं तुम्हाला ऊसाची लागवड तुम्ही करताय लय जास्त, तुम्ही कशाची ह्याची लई लागवड करताय, तुम्हाला त्यातमध्ये पैसा आहे. पैशासंग नेचर हा लय महत्त्वाचा आहे, कारण की हे जर झाड नाही राहिले ना, तर हे झाडच नाही राहिलं तर माणूस कसं राहील, मग काय, मग तोंडाला मास्क लावून जगणार नाही काय, मग माझं मास्ता खालतलंय माहिती ना कसं असतं ती. त्यामुळे म्हणतो एक तरी झाड लावत जावर तुम्ही. तुम्ही जर झाड लावलं ना, तो असं लोंबकाला येईल, काय का तो असं लोंबकाला येईल, समजलं ना. त्यामुळे तू जावा लवकर झाड लावून घ्या आधी. झाड आहे तर जीवन आहे, माझं पहिल्यापासून एकच उद्दिष्ट आहे, झाड लावावे रे, ये झाड लावावे रे, झाड लावावे रे, झाड पडला, झाड लावा, झाड जगवा तुम्ही, मी खुश आहे लई. लावा रे झाड, जगवा रे झाड. जेव्हा 6 वाजते ते का नाही तेव्हा वाटतं का होय थोडंफार ऊन खाली झालेलं या, असं आहे. त्याशिवाय सायकल चाललंय भारी वाटत नाही. दिवसभर इतकं जास्त ऊन लागतं, पण 6 वाजता का नाही, 6 वाजल्यानंतर जरा थोडं ऊन खाली होतं, त्यानंतर ना खरं सायकल चालवायला भारी वाटतं मला. अयो कसं साईडने कट मारून गेलं या, बापरे. हे कधी गाडीवर जर थोडं करत की अडायची असं मला वाटतं कधी नाही जवळ मला माहिती ना, मला नाही माहिती ना साईडनं असं कट मारून जायला काय भेटतं ते. आता 7 तर वाजले ते, फक्त मला थांबायला जागा पाहिजे. 2 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहेत ना, तर चला जाऊ पेट्रोल पंपावरती परमिशन काढू आणि थांबायला जागा बघू. आता मस्त मध्ये चांगली, फक्त 2 किलोमीटर पंप आहे. ह्या पंपात तर नाही म्हणले ते, आता पुढला एक पंप आहे म्हणते, अजून पुढे एका पंपा बघा, पुढल्या एका पंपा जाऊन बघतो. संध्याकाळच्याला चालणार आहे पण सुरक्षित नाही कल्या भागामध्ये म्हणलं तर. चंडीला मैं रुका हूँ जो कि हरदोई इस ज़िले में आता है, और अभी यहाँ पे मैंने अभी मेरा टेंट लगा रहा हूँ. मला ह्या भाऊ लोकांना मला जागा दिली थांबायला, आज मला खरंच लय भारी वाटलं. थांबायची मुश्किल झाली, कुठं थांबावं झालं पण फायनली मला जागा मिळाली. आता इथं मी टेंट लावतो काही ठिकाणाचा, टेंट लावून मस्तमध्ये फ्रेश होतो, नंतर ना ब्लॉग एडिटिंग करायला बसतो. खरंच खूप जास्त भारी वाटतं की मला मदत करते माणसं खूप जास्त. थांबतो आज. मच्छर मला इथं लय काटणं येतं, कारण की भरपूर मच्छर येतं, लय मच्छर येतं. मामा यावे मच्छर वाहते ना, मच्छर तर लय येतं. चला थांबायला जागा करतो. आणि मला ह्यांना आलेलं आहे, मला ह्यांना प्रश्न काय तुला माहिती का, मला म्हणलं हिंदू का मुस्लिम म्हणले, कारण की दाढीमुळे जर मला दिसायला लागलं तर उद्या मी आधी दाढी कट करतो एवढी हवा, नाही तर नंतर काय होतं ना, तर तिला बऱ्याच लोकांना शिकतो या, त्यामुळे मी दाढी अशी कट करणार नाही एकदम. बरोबर आहे का नाही, तुम्ही मला कमेंट करून सांगा लवकरात लवकर. चला टेंट लावा आधी.
माझ्यापासून चाकू पडले म्हणजे चाकू घातला डायरेक्ट ह्याच्या ह्याचा हाटली कट करतो जरा. तर भावांनो आजचा व्हिडिओ असा काहीतरी होता. कशी काय वाटली भेळ आणि कशी काय वाटली तुम्हाला दुपारची ती आंब्याची शेती. मला वाटतं भावांनो त्या आंब्याचं जे मी दुपारी माझं विचार मांडलो होता ते विचार मला असं वाटतं ते माझं विचार बरोबर आहे. तुमचं काय विचार आहे तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भावाला फॉलो करून टाका एकदम मस्तपैकी चांगलं सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक ठोका आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आता डोकं दुखतंय गोळ्या खाल्ल्या ते इतक्यातच. टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र. हर हर महादेव.